पहिला दिवस होता पहिला आणि दुसरा आता मराठा समाजासमोर नाही विषय राहिला। मराठा समाज ठरल्याप्रमाणे पूर्ण मुंबईकडे जाण्याची तयारी करतोय, हे काल सिद्ध झालेलं आहे। मराठा समाज प्रचंड ताकदीने मुंबईकडे येणार आहे, कारण आता हे शेवटचं आंदोलन आहे। कारण आंदोलन करण्याचा सुद्धा मराठा समाजाला आता कंटाळा आलेला आहे। आता काय होईल ते होईल, पण आता आरक्षण घेतल्याशिवाय मागं हटायचं नाही आणि हा शेवटचा लढा आहे। त्यामुळे सगळे मुंबईकडे निघाले। या राज्यातले सगळा मराठा बांधव 25ला सकाळी जर निघाला तर 25ला संध्याकाळी मुंबईतल्या मुक्कामाच्या ठिकाणी येतोय आणि 26ला आम्ही सगळे करोडो मराठी एकत्र आझाद मैदान शिवाजी पार्ककडे जाणार आहे। आज माथुरीपासून मिरसांगवी, पाथर्डी करत करत करंजी आणि नगर बाराबाबळी, करंजी घाटातून आज प्रवास करत करत तिसगाववरून आम्ही जातो। काल अजित पवारांनी एक आरोप केलाय की कायद्याच्या चौकटीत आरक्षण देण्याचं चालू आहे सर्व कायद्याच्या चौकटीमध्ये, परंतु संविधान हातात कुणी घेण्याचा प्रयत्न करू नये। नाही, त्यांचं बरोबर आहे, त्यांचं बरोबरच असतं। कधी पण जनता कधी पण चुकीची आहे तर त्यांचं कधी पण बरोबरच असतं। कारण संविधान आम्ही हातात घ्यायचं नाही, त्यांनी पण नाही घ्यायला पाहिजे ना। कारण संविधानाने सांगितलंय की ज्यांच्या शासकीय नोंदी सापडल्यात त्यांना आरक्षण आणि न्याय दिला पाहिजे, आणि हे सरकारचं क्रमप्राप्त असतं। नुसतं बोलून समाजात रोष निर्माण होईल याच्यात काय मोठेपण आहे त्यांना, याच्यात तोडगा कसा काढता येईल, याच्यात सामंजस्याची भूमिका गोडीनं मार्ग कसा काढता येईल। कारण सत्ता येत असती जात असती, परंतु माणसाच्या मनात जर एखादा माणूस बसला जनतेच्या तर तो कायमचा मनातून उतरत असतो। त्यासाठी यातून तोडगा कसा काढायचा याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत। कारण त्यांना आणखीन सांगतो मी, आम्ही रस्त्यानं जरी कमी असलो तिथं कमी नाहीत, काल 10-15 लाख लोक होते, परंतु आम्ही काल लोकांना वापससुद्धा लावलं की आपण येऊ नका आता गेवरायच्या पुढं। आम्ही 26ला तोडगे काढा 26च्या आत, कारण तुम्ही जे म्हणताय ना संविधान हातात घ्यायचं नाही, 26ला मराठी मुंबईतून मागं येणार। कारण प्रत्येक गल्लीत असणार आहेत, माघारी पाठवणार कोणाला तुम्ही? 2 दिवसाचा वेळ दिलेला आहे चर्चा करण्यासाठी, काल भाषणात पण म्हणाले जाऊस तर घ्या म्हणा चर्चेला, काय आम्ही आमच्या मागणीवर ठामच आहेत आणि बहुतेक ते त्यांच्या मागणीवर ठाम आहेत वाटतं। मराठ्याला द्यायचं नाही, मराठ्यातले पोरं मोठ्याने झाले पाहिजे। कारण नोंदी सापडलेला असून जर आरक्षण मिळत नसलं तर हे मात्र मराठ्यांची ताकद काय हे बघायचं दिसतंय त्यांना। कारण नोंदी नसत्या तर मराठा समाजासमोर स्पष्ट चित्र झालं आहे। आता नोंदी नसत्या तर मराठ्याला 200 वर्षसुद्धा आरक्षण दिलं नसते, फक्त आंदोलन आणि आंदोलनच मराठ्यांनी करायची हेच वाट्याला राहिलं असतं। परंतु ज्या नोंदी सापडल्यामुळं त्यांना काय करता येणार, आणि आम्ही तर 7 महिने वेळ दिला, याच्यापेक्षा काय द्यायला पाहिजे? काय चूक आहे आमची, मराठा समाजाची अशी काय चूक आहे की तुम्हाला 7 महिने वेळ दिला आणि आम्ही आमच्या गावाकडेच राहिलो, तुमच्या गावाकडं नाही आलो? बघूया 2 दिवस वाट नसतात त्यांनी सुद्धा आता आमच्या गावात यायचं नाही, कारण आम्ही जर 2 दिवसाच्या नाही केलं तर त्यांनी बी आमच्या गावात नाही यायचं। 2-4 मंत्र्यांचा एकच सूर येतोय की बुवा तुम्ही मुंबईत येण्याची भाषा करताय, मुंबईत तुम्ही येऊ नये या सगळ्यांनी आवाहन केलेलं आहे। आम्ही म्हणल्यावर जमन का तुम्ही मुंबईत येऊ नका? मुंबईत येऊ नका म्हणजे ही कोणची पद्धत आहे, ही कोणची भाषा आहे? मुंबईत येऊ नका म्हणजे काय भाषा आहे? दादागिरी? शंभूराजे देसाई ओ कोण हे बघा, दादागिरीची भाषा नाही। मुंबईत येऊ नका म्हणजे काय? म्हणलं का तुम्ही मुंबईत काय करता? पेढा फार तुमच्यावर गुलाल टाकायला घेऊन यायलेत मराठी, नाही यायला पाहिजे का? अहो नशीबवान आहेत तुम्ही, आरक्षण दिल्याच्या नंतर गुलाल घेऊन येतात। आजकाल असे लोक आहेत, एकदा जर काम झालं ना म्हणते जाऊ दे काय उपकार नाही केला। हे तुम्ही भाग्यवान आहेत की करोडोनं मराठी तुमच्यावर गुलाल टाकायला येणार आहेत। आणि का देऊ नये तुम्ही? माझा साधा प्रश्न आहे, का देऊ नये? द्यायलाच पाहिजे, कारण त्या शासकीय नोंदी आहेत। आम्ही कोणतं वेगळं सोडून मागतोय तुम्हाला? आज यायला चर्चेला या असं म्हणतात तुम्ही? मी काय या म्हणून यायचं असलं तर यायचं ना, काय उघडेच येतं, बंद केलेत नाही का? दाराला आमच्या कडी कोंडत नाही कवा या आम्ही कधी नाकारलंय? नाकारण्याचं काय कारण?
मात्र आम्ही आमच्या मागणीवरती ठाम जी सत्य आहे, ज्याच्यात माझ्या गोरगरीब करोडो मराठ्यांचे हित आहे ते लावून धरलं. आता पुन्हा आंदोलन नाही आणि पुन्हा वापसही जाणार नाही. आता जर शिष्टमंडळ तुमच्याकडे आज येणारच असेल तर त्या शिष्टमंडळाने असा कुठला मसुदा तुमच्याकडे घेऊन यावा ज्या माध्यमातून तुमचं समाधान होईल. नाही, त्यांनीच काय आणलं ते बघू ना आपण आधी. आपलं सांगून सांगून तकून गेलो आपण. 7 महिने झाले आपलंच सांगतो आपण त्यांना. की त्यांनी त्या 54 लाख लोकांना नोंदी लगेच दिल्या पाहिजेत. 54 लाख प्लस त्यांच्या परिवाराला पण दिल्या पाहिजेत. आणि मग आद्य देशाचे विषय सगळे सोयऱ्यांचा ते उलटं गेले तर सोयीचं जावं. आम्ही हट्टे नाही आहेत. समाजालाही माहिती आमची चूक पण काय नाही. जर एखाद्या लेकराला आरक्षण लागतंय मग त्याच्या जर नोंदी सापडल्या शासकीय ती मागणी, ह्याच्यात काय चूक आहे? हक्काचं असून तुम्ही देत नाहीत म्हणल्याच्या नंतर मराठा कसा थांबणार आहे? मराठा नाही थांबू शकत. आणि 26ला तुम्हाला मुंबईत, मात्र मग मराठा वापस जात नाही आणि मी तर जातच नाही. मी मुंबईतून वापस जाणार नाही. आरक्षणाचा गुलाल मराठ्यांच्या पोराच्या डोक्यावर टाकल्याशिवाय मी मुंबई सोडत नाही. आता परवाचा जो मसुदा तुम्हाला दिला होता त्यात नेमके कुठले बदल आहेत म्हणजे सरकारने ते बदल करून आणले पाहिजे? ते मी व्याख्यासह दिले त्यांना. मी वाटल्यास आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी तुम्हाला पुन्हा एकदा वाचून दाखवतो ते, कारण आता माझ्याकडे नाही येते. पण दिलेलं आहे. त्यातले एक अर्धी ओळ घेते, अर्धी सोडून देतात, परत म्हणजे दुरुस्तीला चाललो. काय जाते दुरुस्तीला, कशाला नाही. ठीक आहे, त्याच्यावर बोलण्यापेक्षा आता कृती करणं गरजेचं आहे. आता बैठका, चर्चा, याच्या पुढं आंदोलन गेलं. आता मुद्दा असा आहे की समजा त्यांनी जर तुम्हाला प्रस्ताव दिला तुम्हाला जर मान्य झाला तर तुम्ही मागे येणार का मुंबईत जाऊन गुलाल उधळणार? आणि आम्ही तर पहिलं तेच सांगितलं, तरी पण आम्ही मुंबईत जाणारच आहे. त्यांसाठी चांगलं आहे ना. असा देशात इतिहास घडला नसन, इतका सन्मान देशात कोणीच कोणत्याच सरकारला दिला नसण्याची. कारण आम्हाला खूप दिवसाने ते मिळत आहे म्हणून आम्हाला आनंद आहे. आणि नाही मिळत आहे म्हणून बी आम्ही एवढ्या ताकदीनं तिथं चाललो. पण प्रश्न असा आहे पाटील, तुम्ही गुलाल जरी उधळायला जात असाल तरी ही सगळी संख्या मुंबईची अडचण होऊ शकते याच उद्देशानं सगळा हा आटापिटा सरकारकडून सुरू आहे. त्यांच्यावर गुलाल टाकायचं म्हणल्यावर किती गर्दी झाली, कोणकडं काही झाली तरी ते दुसरीकडे ग्राउंड करायला बसले ते 100 एप्रिल. त्यांच्यावर गुलाल टाकायचं बसा म्हणते, याच्यात आम्ही येत होतो हेलिकॉप्टरने टाका, काय टाकायचं ते. त्यांच्यासाठी काही असतं, फक्त आमच्यासाठी नाही. ते का त्यांच्यासाठी कुठं ग्राउंड तयार करते मोठं, किती लोक येऊ द्या, बसा म्हणते त्यात कवर बसायचे. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का की गुलाल टाकतोय असं म्हटल्यानंतर तुम्हाला निमंत्रण देतील, आरामातच बोलवतील, निमंत्रण नाही, असं वाटतंय का सरकार? निमंत्रण नाही दिलं तरी आम्ही घरात घुसून गुलाल टाकू. नाही, पण माझा प्रश्न असा आहे, अरे आनंद आहे ना, असं काय करता? तुम्ही म्हणाले की आरक्षण मिळालं तरी जाणार, नाही मिळालं तरी जाणार, बरोबर? मिळाल्यानंतर तुम्ही तिथं जाणार. पण आता सरकार जे म्हणते ना की अडचण होईल म्हणून, त्यावेळेस अडचण होणार नाही का? मग काय अडचण आहे? मग किती काय येऊ द्या, मग किती काय येऊ द्या. बघा आता स्वतःच्या अंगावर गुलाल टाकायचं म्हणल्याच्या नंतर किती काय येऊ द्या ना, त्याला काही प्रॉब्लेम नसतो. सगळ्या सोयी करतील ऑटोमॅटिक त्याची सुद्धा ते आम्हाला म्हणजे ते आहे नाही, एक नाही का आमची एक गोष्ट राहते त्याच्यात विसरून ती. बरं, दुसरं असं की असं एक लक्षात आलं, गुलाल किती आहे नक्की सध्या? त्याची चिंताच करू नका. तुम्ही इथं स्वयंपाक बघितला ना, घराघरातून बीड जिल्ह्यातून इथं जेवणाचं साहित्य आलंय. बीड जिल्ह्यातून पुरं किती लोक येऊ द्या, तसं त्याचा विचारच न करू. एका मराठ्याने 2-2, 4-4 किलो जरी घेतला तरी 4 पाय आता येणार 3 करोड पुरेच गुलाल टाकायला सगळेच येते. कारण सगळ्याच्या लेकराचं कल्याण झालंय. 5 कोटी 5.5 कोटी सगळेच गुलाल जर म्हणलं नुसता मोजायचा मग ठेवते. एक महत्त्वाचा विषय असा आहे की तुम्ही गेल्या आंदोलनात गेल्या 3 महिन्यांपासून छगन भुजबळ यांच्यावर सरसंधान साधताय भाषणातून, तर त्यांच्या पाठीमागं त्यांची राष्ट्रवादी आहे अशी अनेकदा समोर आलेलं होतं. त्यांचीच अडचण होते का? तुम्ही तर म्हणताय की शिंदे या आरक्षणासाठी सकारात्मक आहे. नाही नाही, त्याच्या शिराचं काय चढ्यात कोणचंच काय आम्ही काय केलं त्याला, तेच आमच्या मागं लागत आहे. आम्ही त्याला का त्रास दिला नाही, ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये अडचण तेच आणतायत का मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून छगन भुजबळांच्या बाजूनं होत? ती कशाचं अडचण आणते? आता अडचण आणली ना त्यांनी तरी आरक्षण मिळालं. त्यामुळे त्याला सुचानाच काय करावं ती. आरक्षणासाठी मराठ्यांच्या विरोधात जावा गेलो, मराठ्यांना आरक्षण मिळालंय. मराठा आपल्या विरोधात जाऊन बसला, आरक्षण पण मिळालं. त्याला आपण पहिल्यांदाच सांगितलं होतं 29 ऑगस्टला, तुझ्या पाचरा फिचरा सगळ्या मोडून, कुठे फिटे सगळे मोडून मराठ्यांना आरक्षण आणून दाखवेल. आता शेवटच्या टप्प्यात आणलंय. मुंबईला गेलं की 100% आरक्षण मिळालं, त्याशिवाय वापस फिरत नाही म्हणजे नाही. आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी 25ला सकाळी सगळ्यांनी मुंबईकडे निघा. कारण तुम्ही 25ला जर सकाळी निघालात तर 25ला संध्याकाळी
वाशीच्या मुक्कामाच्या ठिकाणी किंवा मुंबईत येत आहे तुम्ही सगळ्यांनी ताकदीनं निघा, कारण मराठ्यांची शक्ती एकदा या देशाला कळू द्या. राम मंदिरांची प्राणप्रतिष्ठा आहे, तुम्ही मुंबईला चाललायत, तुम्ही रामाचेही भक्त आहात, मात्र तुम्हाला रामाच्या दर्शनाला जाता येत नाही, काय बोलू? इथून पण आपण नाव घेऊ शकतो, इथून सुद्धा जप करू शकतो. आम्ही रस्त्यातच पूजा करणार. हो, उद्या. थँक्यू. जो समाज बांधव मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे, तर सगळे सुरक्षित मुंबईपर्यंत पोहोचावे त्यासाठी तुमच्या काय सूचना आहेत? सगळ्यांना सूचना दिल्या, शांततेत वाहनं चालवा, पळू नका एका पुढे एक, सगळ्यांनी एका लाईनीत चाला. सगळ्यांना सांगितलंय, रात्री पण सांगितलंय, आजही पुन्हा आपल्या चॅनलच्या बांधवाच्या माध्यमातून सांगतो, सगळेजण स्वयंसेवक बना. धावपळ करू नका एकमेकाच्या पुढं, कोणाला इजा नाही झाली पाहिजे आपल्याकडून, कारण आपल्या खांद्यावरती मराठ्यांच्या पोरांना आरक्षण देण्याची जबाबदारी आपण जेवढे मुंबईला चाललो तेवढ्यांच्या. ज्यावेळेस 25ला मराठा समाज राज्यातला 26 तारखेसाठी मुंबईत येणार आहे, त्यावेळेस तेही त्यांच्या खांद्यावर स्वयंसेवकाची जबाबदारी घेतील. परंतु आपल्याला तिथपर्यंत जाईपर्यंत सगळ्यांनी शांततेत जायचं. कोणी आपल्याला काय त्रास दिला तरी पण ऐकायचं आहे, कोणी व्यसन पण करायचं नाही आणि सगळ्यांनी शांततेत चालायचं आहे. आपले हाल होतील, आपल्याला त्रास होईल, परंतु पुढच्या पिढ्यांना पारचं कल्याण होणार आहे. म्हणून जे रॅलीत आहेत बांधव, त्यांनी सगळ्यांनी शांततेत दमानं चालायचं आहे, ही सगळ्यांना विनंती. आणि 25 तारखेला महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजानं मुक्कामाच्या ठिकाणी यावं, कारण 26ला आपल्याला आझाद मैदानाकडं पायी जायचं आहे आणि आमरण उपोषण सुरू करायचं. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.